तर मित्रांनो राज्यातील दुचाकी चालकांसाठी 1 जानेवारी 2026 पासून 5 कडक नियम लागू होणार आहेत। जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची दुचाकी गाडी असेल तर तुम्ही हे 5 कडक नियम जाणून घेणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही या 5 नियमांपैकी पहिला नियम मोडला तर तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपयांचा दंड होणार आहे। जर तुम्ही या 5 नियमांपैकी दुसरा नियम मोडला तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। जर तुम्ही या 5 नियमांपैकी तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। जर तुम्ही या 5 नियमांपैकी चौथा नियम मोडला तर तुम्हाला 10000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। आणि मित्रांनो, जर तुम्ही या 5 नियमांपैकी जर शेवटचा 5वा नियम मोडला तर तुम्हाला 25000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांची जेल सुद्धा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची दुचाकी गाडी असेल, मोटरसायकल असेल, स्कूटर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहायचा आहे, कारण येणाऱ्या 1 जानेवारी पासून नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून दुचाकी गाड्यांच्या नियमांमध्ये सर्वात मोठे बदल होणार आहेत आणि प्रत्येक वाहन चालकांची तपासणी ठिकठिकाणी सुद्धा होणार आहे। बघा मित्रांनो, आता नवीन वर्षाला सुरुवात होत आहे, अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही नियमावली सुद्धा जाहीर झालेली आहे। मित्रांनो, तुम्ही सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून या 5 कडक नियमांचे पालन करायचे आहे। जे दुचाकी चालक 5 नियमांचं पालन करतील तर त्यांच्या खिशाला कात्री लागणार नाही, परंतु जे दुचाकी चालक या 5 कडक नियमांचे पालन करणार नाही तर त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे। कारण मित्रांनो, आता हे दंड ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून, तुमच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून थेट तुमच्या गाडीच्या आरसी बुकवरती नोंदवले जाणार आहेत आणि या दंडाची रक्कम भरावी सुद्धा लागणार आहे। बघा मित्रांनो, आता यातून तुमची सुटका होणार नाही, तुमच्या कष्टाचे पैसे आता दंडामध्ये सुद्धा वायाला जाऊ शकतात। आता हे पैसे दंडामध्ये वायाला जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। बघा मित्रांनो, तुमच्याकडे युनिकॉर्न गाडी असेल, शाईन गाडी असेल, ज्युपिटर गाडी असेल, कोणत्याही प्रकारची स्कूटी असेल, डिस्कवर असेल, हिरो होंडा असेल, स्प्लेंडर असेल, अशा प्रकारे दुचाकी कोणतीही गाडी असेल आणि या ठिकाणी जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला 25000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कोणत्याही प्रकारचा दंड लागू नये तर हा व्हिडिओ मित्रांनो काळजीपूर्वक पाहायचा आहे। आता बघा मित्रांनो, आपण सुद्धा अनेकदा विचार करतो काय होतंय, पोलीस कुठं आपल्याला पकडत आहेत किंवा पकडले तर आपण त्या पोलिसांना 100-200 रुपये देऊन सुटू, पण आता मित्रांनो तो जमाना गेलेला आहे। बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर हे जग डिजिटल युग म्हणून पाहिलं जात आहे, म्हणजे सध्याच्या स्थितीला सगळीकडे CCTV बसवलेले आहेत। बघा, 10 वर्षांच्या अगोदर राज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये CCTV नव्हते, त्यामुळे ट्रॅफिकवाले सुद्धा थोडेफार पैसे घेत होते, परंतु मित्रांनो आता कॅमेरे आलेले आहेत प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून CCTV बसवण्यात आलेले आहेत। तर या CCTVच्या माध्यमातून या ठिकाणी आता नंबर प्लेट आपली, बघा आता नंबर प्लेट HSRP ची नंबर प्लेट आलेली आहे। तर या नंबर प्लेटच्या माध्यमातून आपल्या आरसी बुकवरती थेट हा दंड या ठिकाणी पाठवला जाणार आहे आणि आपल्याला या दंडाची रक्कम भरावी सुद्धा लागणार आहे। कारण मित्रांनो, सरकारने आता रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कंबर कसलेली आहे। बघा, आधीचे दंड खूप कमी होते, त्यामुळे आपण गांभीर्याने घेत नव्हतो, परंतु आता या दंडाच्या रक्कमा इतक्या वाढलेल्या आहेत की एक चूक तुम्हाला 1000 रुपयांचा दंड पाडू शकते। बघा मित्रांनो, या ठिकाणी अगोदर काही जास्त दंड लावले जात नव्हते, परंतु मित्रांनो आता अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये मोठमोठे दंड सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत। आता बघा मित्रांनो, हे सर्व दंड आता कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहेत। तुम्ही सिग्नल तोडला, हेल्मेट घातले नाही किंवा मोबाईलवर बोललात तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही, तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज आलेला असणार आहे। हा दंड वेळेमध्ये भरला नाही तर पोलीस तुमच्या घरी येऊन थेट कारवाई सुद्धा करू शकतात। बघा मित्रांनो, अगोदर जास्त प्रमाणामध्ये काही सिरियस नव्हता, परंतु मित्रांनो सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये, देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोडवरती अपघात होत असल्याचे प्रमाण वाढलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून जागोजागी CCTV बसवण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। येणारे 1 जानेवारी 2026 पासून मोठ्या प्रमाणामध्ये दंड सुद्धा
आकारला जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो हे 5 दंड कोणकोणत्या प्रकारे लावले जाणार आहेत, म्हणजेच या ठिकाणी 5 नियम कोणते आलेले आहेत ते 5 नियम पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ तुम्ही बंद करायचा नाही। तर बघा मित्रांनो, आपण वेळ न घालवता त्या भयानक 5 नियमांबद्दल माहिती घेणार आहोत, जे तुमच्या खिशाला मोठी कात्री लावू शकतात, म्हणजेच तुमचे महिन्याचे बजेट सुद्धा कोलमडू शकणार आहेत। बघा मित्रांनो, हे 5 असे नियम आहेत। आता या 5 नियमांचा जो दंड आहे तर तो दंड भयानक आहे। त्यामुळे मित्रांनो अगोदरपासून सावध राहा। हे 5 नियम कोणकोणते आहेत तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचे आहेत। बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, बघा 5 नियम सर्वात जास्त धक्कादायक आहेत, ज्यात थेट 25,000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांच्या जेलची हवा आहे। तो नियम कोणता हे जाणून घेण्यासाठी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, या 5 नियमांपैकी असा एक नियम आहे की त्या नियमांतर्गत तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड होणार आहे आणि कमीत कमी 90 दिवसांची जेलची हवा तुम्हाला खावी सुद्धा लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। बघा मित्रांनो, 5 नियमांपैकी पहिला नियम हा हेल्मेट सक्तीचा आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जे 5 नियम लावलेले आहेत तर त्या 5 नियमांपैकी पहिला नियम हेल्मेटच्या सक्तीचा आहे। बघा, आतापर्यंत हेल्मेट न घातल्यास 100 ते 500 रुपयापर्यंत दंड आकारला जात होता। त्यामुळे मित्रांनो अनेक जण त्याकडे कानाडोळा करायचे, परंतु आता हेल्मेट न घालता गाडी चालवल्यास दिसल्यास 1,000 रुपयांचा दंड भरावा सुद्धा लागणार आहे। तर बघा मित्रांनो, अगोदर काय व्हायचं की तुम्ही या ठिकाणी हेल्मेट घरी विसरलात असं काही ना काही कारण सांगत होता, त्यामुळे तुमच्याकडून 100-200 रुपये घेतले जायचे आणि तुम्हाला सोडलं जायचे। परंतु मित्रांनो, येणारे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून या ठिकाणी जर तुम्ही हेल्मेट न घालता ट्रॅफिकवाल्यांना दिसलात किंवा या ठिकाणी CCTV मध्ये कैद झाला तर तुम्हाला मोठ्या रकमेला या ठिकाणी सामना करावा लागू शकतो, मोठी रक्कम सुद्धा भरावी लागू शकते, तुम्हाला हजारो रुपयांचा दंड होणार आहे। परंतु मित्रांनो ही गोष्ट इथे संपत नाही, तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित, म्हणजेच 3 महिन्यांसाठी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड केलं जाणार आहे। विचार करा, बघा मित्रांनो, तुम्ही विचार करायचा आहे की 1,000 रुपये तर आपले जाणारच आहेत आणि तुम्हाला 3 महिन्यांसाठी गाडीला हात पण लावता येणार नाही। बघा मित्रांनो, जर तुम्ही पहिला नियम मोडला तर या ठिकाणी तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड होणार आहे आणि 3 महिन्यांसाठी तुमचं लायसन्स सस्पेंड सुद्धा केलं जाणार आहे। आता लायसन्स सस्पेंड केल्यानंतर तुमची गाडी तुम्ही कशी चालवणार? जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी इमर्जन्सी जायचं असेल तर तुम्ही कसं जाणार मित्रांनो? हा विचार तुम्ही सुद्धा करायचा आहे। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। 5 कडक नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत। जे दुचाकी चालक या 5 नियमांचे पालन करतील त्यांना काळजी करायची गरज नाही, परंतु जे याच्याकडे कानाडोळा करतील तर त्यांना काळजी करायची 100% गरज आहे। त्यांच्या खिशाला 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून खिशाला कात्री लागणार आहे। त्यांचं नवीन वर्ष गोड सुद्धा जाणार नाही। बघा मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नवीन वर्ष गोड जायला पाहिजे, आपल्या खिशाला 1 जानेवारी पासून कात्री लागली नाही पाहिजे, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। अगदी मुद्देसूद पद्धतीने सुटसुटीत गावरान भाषेमध्ये तुम्हाला माहिती सांगत आहे। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी दुचाकी गाडीवरती जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम हेल्मेटचा आहे, तुम्हाला मी आत्ताच सांगितलेला आहे। तर बघा, जर तुम्ही 1 जानेवारी 2026 पासून हेल्मेट न घालता या ठिकाणी गावामध्ये गेलात, शहरामध्ये गेलात किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी गेलात आणि जर त्या ठिकाणी ट्रॅफिकवाल्याने तुम्हाला पकडलं किंवा तुम्ही या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला तर तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड लागणार आहे। आता हा दंड ऑनलाईन पद्धतीने तुमच्या RC बुकवरती पाठवला जाणार आहे आणि जर तुम्ही हा दंड तात्काळ भरला नाही तर तुमची गाडी सुद्धा जप्त केली जाऊ शकते आणि तुमचे लायसन्स बघा सरासरी 3 महिन्यांसाठी तुमचे लायसन्स सस्पेंड केलं जाणार आहे, म्हणजे तुमचं लायसन्स निलंबित केलं जाणार आहे। तुमच्या घरामध्ये तुमच्या समोर गाडी असेल परंतु त्या गाडीला तुम्हाला हात लावता येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, पहिला नियम हेल्मेटच्या सक्तीचा आहे। त्यामुळे तुम्ही आजच गावामध्ये जा, बाजारामध्ये जा आणि तिथे जाऊन चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या क्वांटिटीचा हेल्मेट घेऊन यायचं आहे आणि आजपासूनच हेल्मेट घालायला सुरुवात करायची आहे। परंतु जे नियमितपणे हेल्मेट घालत असतील तर त्यांनी काळजी करायची गरज नाही। बघा मित्रांनो, तुमचा हेल्मेट थोडाफार तुटलेला असेल तर तो हेल्मेट नवीन घ्या, कारण या ठिकाणी आपल्या शरीराची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे।
आता बघा मित्रांनो, जो सरकारच्या माध्यमातून 2 चाकी गाडीवरती जो दुसरा नियम लागू करण्यात येणार आहे, तर तो दुसरा नियम म्हणजे इन्शुरन्स. बघा, तुमच्या गाडीचा इन्शुरन्स वैध असेल तर तुम्हाला दंड लावला जाणार नाही, परंतु जर तुमच्या गाडीचा इन्शुरन्स संपलेला असेल, वैध विमा संपलेला असेल, तर तुम्हाला येणाऱ्या 1 जानेवारी पासून 2000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. आता बघा मित्रांनो, या इन्शुरन्सला 200-300 रुपये लागतात, त्यामुळे तुम्ही जर तुमचा इन्शुरन्स काढून घेतलेला नसेल तर लवकरात लवकर इन्शुरन्स काढायचा आहे. 200-300 रुपये या इन्शुरन्सला गेलेले परवडतील, परंतु जर तुम्ही इन्शुरन्स काढला नाही तर या ठिकाणी तुमच्याकडून 2000 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे आणि तुमचे लायसन्स सुद्धा सस्पेंड होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, इन्शुरन्स तुम्ही काढून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, 2 चाकी गाडीवरती 1 जानेवारी पासून जो तिसरा नियम लागू होणार आहे, तर त्या तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर या ठिकाणी तुम्हाला 5000 रुपयांचा दंड लागणार आहे. आता बघा मित्रांनो, 2 चाकी गाडीवरती जो तिसरा नियम लागू होणार आहे, तर याच्यामध्ये 2 या ठिकाणी कारणे सांगितलेली आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही सिग्नल तोडला, बघा मित्रांनो, आपल्याला सुद्धा माहिती आहे की सिग्नल 3 प्रकारचे असतात. याच्यामध्ये लाल सिग्नल असतो, पिवळा सिग्नल असतो आणि हिरवा सिग्नल असतो. ज्यावेळेस लाल सिग्नल ज्यावेळेस लावलेला असतो, ज्यावेळेस लाल सिग्नल आपल्याला वरती दिसतो त्यावेळेस आपल्याला थांबा म्हणून सांगितलेले असते. ज्यावेळेस पिवळा सिग्नल दिसतो त्यावेळेस बघत राहा असं सांगितलेलं असतं आणि ज्यावेळेस हिरवा सिग्नल दिसतो त्यावेळेस तुम्ही गाडी चालवू शकता. अशा पद्धतीने 3 सिग्नल असतात. आणि जर मित्रांनो, हिरवा सिग्नल, हिरवा कंदील, ग्रीन लाईट जर त्या सिग्नलला लागलेली असेल आणि तुम्ही या ठिकाणी सिग्नल तोडला तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून लागणार आहे. हा दंड तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटच्या आधारावरती तुमचे जे नवीन HSRPचे जे नंबर प्लेट आहे त्या नंबर प्लेटच्या आधारावरती तुमच्या RC बुकवरती 5000 रुपयांचा दंड पाठवला जाणार आहे. आणि हा दंड जर तुम्ही वेळेमध्ये भरला तर तुम्हाला परत गाडी चालवता येऊ शकते, परंतु जर तुम्ही हा दंड वेळेवर भरला नाही तर तुमची गाडी सुद्धा चालवता येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, या तिसऱ्या नियमामध्ये दुसरी गोष्ट जी सांगितली आहे तर ती दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल. बघा मित्रांनो, आता काय झालेलं आहे, इंदुरकर महाराज सुद्धा सांगतात की मोबाईलवरती म्हणजे ज्यावेळेस आपण गाडी चालवत असतो त्यावेळेस मोबाईलवरती बोलणं चुकीचं आहे. हा सरकारच्या माध्यमातून एक प्रकारचा गुन्हा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जे ट्रॅफिकवाले असतात तर त्या ट्रॅफिकवाल्यांच्या माध्यमातून तुमच्याकडून 5000 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून तुम्ही गाडीवरती फोन आला तर गाडी एका साईडला घ्यायची आहे. त्यानंतर तो फोन उचलायचा आहे. इमर्जन्सी असेल तर बोला, नाहीतर घरी जा आणि त्यानंतर फोन करायचा आहे. बघा, या ठिकाणी तिसरा नियम काय सांगितलेला आहे की गाडी चालवत असताना मोबाईलवरती बोलायचं नाही आणि सिग्नल तोडायचं नाही. जर सिग्नल तोडला, मोबाईलवरती गाडीवर असताना बोला तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड लागणार आहे. तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी कॅन्सल होणार आहे आणि 3 महिन्यांसाठी तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. आता बघा मित्रांनो, पुढचा म्हणजे चौथा नियम. बघा, चौथा नियम काय सांगितले आहे की ड्रिंक अँड ड्राईव्ह. बघा, जर तुम्ही नशेमध्ये गाडी चालवत असाल तर तुम्हाला थेट 10,000 रुपयांचा दंड येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून लागणार आहे. बघा मित्रांनो, आता 31 डिसेंबर रोजी भरपूर जण पार्ट्या करत असतात. तर या पार्ट्यांमध्ये नॉनव्हेज असतं, व्हेज असतं, याच्यामध्ये काही अल्कोहोलचे पदार्थ असतात, याच्यामध्ये काही नशाचे सुद्धा पदार्थ असतात. जर तुम्ही नशा करून गाडी चालवली तर या ठिकाणी तुमच्याकडून 10,000 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की नशा आणि गाडी या 2 गोष्टी एकत्र आल्या नाहीत पाहिजे. ज्यावेळेस नशा करायची असेल त्यावेळेस नशा करा आणि ज्यावेळेस गाडी चालवायची असेल त्यावेळेस फक्त गाडी चालवायची आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की एकतर तुम्ही नशाच करायची नाही तरच गाडी चालवायची आहे. जर तुम्ही नशा करताना गाडी चालवली तर तुम्हाला आयुष्यभरासाठी त्या गाडीला हात लावता येणार नाही. बघा मित्रांनो, 2 चाकी गाडीवरती जो चौथा नियम लागू होत आहे तर तो नियम म्हणजे नशा करून गाडी चालवायची नाही. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा 5वा नियम आहे. तर तो 5वा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड लागणार आहे. बघा मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून 2 चाकी गाडीवरती 1 जानेवारी 2026 पासून 5 कडक नियम लागू होत आहेत. तर बघा
मित्रांनो, आता हा 5वा नियम तुम्हाला सांगत आहे. तर बघा, जर तुम्ही 5वा नियम मोडला तर या ठिकाणी 25,000 रुपयांचा दंड होणार आहे. तर तो 5वा नियम कोणता आहे ते बघून घेऊयात. आता बघा मित्रांनो, 5वा नियम म्हणजे 18 वय पूर्ण नसेल तर अशा मुलांच्या हातामध्ये जर पालकांनी गाडी दिली तर पालकांना 25,000 रुपयांचा दंड होणार आहे आणि त्या पालकांना या ठिकाणी जेलची हवा सुद्धा खावी लागणार आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी भरपूर असे पालक आहेत, ते पालक आपल्या 18 वर्ष पूर्ण नसेल तरी पण त्या मुलाच्या हातामध्ये गाडी देत असतात आणि जर बाय चान्स हुकून चुकून त्या मुलाच्या हातामधून काही विपरीत घडलं, म्हणजेच ॲक्सिडेंट झाला किंवा काही जरी गोष्टी घडल्या तर या ठिकाणी सरकार त्या 18 वर्षाच्या मुलाला दोषी ठरणार नाही, धरणार नाही. तर त्या 18 वर्षाच्या अगोदरच्या मुलाच्या वडिलांना या ठिकाणी दोषी बनवलं जाणार आहे आणि त्यांच्याकडून 25,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे आणि या ठिकाणी त्यांना जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते. बघा मित्रांनो, पहिला नियम मोडला तर 1,000चा दंड, दुसरा नियम मोडला तर 2,000 रुपयांचा दंड, तिसरा नियम मोडला 5,000 रुपयांचा दंड, चौथा नियम मोडला 10,000 रुपयांचा दंड आणि 5वा नियम मोडला तर 25,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे 5 नियम सांगितले आहेत. बघा, या ठिकाणी पहिला नियम हेल्मेटचा आहे, हेल्मेट घालायचं आहे. दुसरा नियम इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स गाडीचा काढायचा आहे. तिसरा नियम मित्रांनो, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ड्रिंक अँड ड्राईव्ह या ठिकाणी तुम्हाला गाडी चालवायची नाही. बघा, या ठिकाणी मित्रांनो, जर तुम्ही ड्रिंक अँड ड्राईव्ह गाडी चालवली तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड चौथ्या नियमाच्या अंतर्गत होणार आहे. परंतु जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम सिग्नल तोडायचा नाही आणि गाडीवरती असताना मोबाईलवरती बोलायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा 5वा नियम म्हणजे 18 वय पूर्ण नसेल तर त्यांच्याकडे गाडी द्यायची नाही. जरी 18 पूर्ण असेल तरी पण लगेच गाडी देऊ नका. 19 वर्ष चालू असेल, 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गाडी द्यायची आहे. बघा मित्रांनो, 2 चाकी गाडीच्या संदर्भात 5 कडक नियम आलेले होते, त्याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. जर तुमच्याकडे 2 चाकी गाडी असेल तर ती 2 चाकी गाडी कोणती आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि या नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतं, या नियमांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे.